गरीब रुग्णांना उपचार व विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या उत्पन्नाचे दाखले देण्यात पुणे शहर व हवेली तहसील कार्यालय जाणून बुजून दिरंगाई करत आहे। रुग्णांचे डिस्चार्ज झाले, विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया संपत आली तरी गरजूंना उत्पन्नाचा दाखला मिळत नाही। हे दाखले त्वरित दिले जावेत या मागणीसाठी रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले। शिवाजी रस्त्यावरील मामलेदार कचेरी समोर रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात गोंधळी संयोजक शहराध्यक्ष अपर्णा मारणे, साठे, कविता डाडर, प्रभा अवलेलू, सोनाली ओहाळ, रेखा वाघमारे, चित्रा साळवे, सुरेश फाले, रेश्मा जांभळे, अशोक भोसले, राजेश अडसूळ, अमृता जाधव, राजाभाऊ गायकवाड, राजाभाऊ कदम, शारदा लडकत, गौरी चव्हाण, सुलभा क्षीरसागर, डॉक्टर योगेश कदम, डॉक्टर सुनील साळवे, रजनी पाचंगे, मंगल राजगे, निशा गायकवाड, हसीना आपा सय्यद, मंदाताई साठे आदी उपस्थित होते। चव्हाण म्हणाले, रुग्णांचे डिस्चार्ज झाले तरी उत्पन्नाचे दाखले न देणाऱ्या निद्रिस्त हवेली आणि पुणे शहर तहसीलदारांना झोपेतून जागे करण्यासाठी हे धार्मिक स्वरूपाचे जागरण गोंधळ आंदोलन केले आहे। गेल्या 1 महिन्यापासून उत्पन्नाचे दाखले देण्यात वेळखाऊ धोरण सुरू असल्याचं त्यांनी म्हटले। पुणे शहरामध्ये गेल्या 1 महिन्यापासून उत्पन्नाचे दाखले देण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेळखाऊ धोरण चालले, प्रचंड दिरंगाई चाललेली आहे। एखाद्या पेशंटला ॲडमिट केल्यानंतर त्याचा डिस्चार्ज झाला तरी त्याला मोफत आरोग्य योजनांचा लाभ केवळ उत्पन्नाच्या दाखल्यामुळे घेता येत नाहीये। ई सेवा केंद्रांमध्ये मनमानी पद्धतीने पैसे मागितले जातात। कुठल्याही ई सेवा केंद्रामध्ये अशी दरपत्रक लावलेली नाहीयेत। मनाला वाटेल तितके पैसे मागणं आणि पैसे घेतल्यानंतर सुद्धा 20-20, 25-25 दिवस उत्पन्नाचे दाखले मिळत नाहीत। आता शाळा सुरू झालेली आहेत, महाविद्यालय सुरू झालेली आहेत। विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया घेताना उत्पन्नाचा दाखला महत्त्वाचा आहे। विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया घेताना मोठा आर्थिक भार सोसावा लागतोय। गरीब विद्यार्थ्यांसाठी, गरीब रुग्णांसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट लावलेली आहे, मात्र तो उत्पन्नाचा दाखला दिलाच नाही तर अटीचा भंग होतो आणि गरीब विद्यार्थ्यांनाही न्याय मिळत नाही आणि गरीब रुग्णांना प्रचंड मनस्ताप भोगावा लागतो। घरदारं विकावी लागतात, सोने चांदी गहाण ठेवावी लागते, पैसा उभा करावा लागतो, इतरांकडे हात पसरावे लागतात, कर्जबाजारी व्हावं लागतं। आमच्या हक्काचे उत्पन्नाचे दाखले मिळाले तर आम्हाला भांडून का होईना मोफत उपचार मिळतो, पण उत्पन्नाचा दाखला मिळूच नाही अशा पद्धतीचे जे धोरण अवलंबले पुणे शहर तहसीलदारांनी, हवेली तालुका तहसीलदारांनी, याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। आणि या झोपलेल्या तहसीलदाराला जाग करण्यासाठी आम्ही अत्यंत धार्मिक भावनेने, सय्यद भावनेने सर्व समाजाचा विचार करून आज जागरण गोंधळ घालून या सरकारला साकडं घालतोय आणि इथल्या तहसीलदारांना आणि या महसुली व्यवस्थेला साकडं घालून यांना भानावर आणण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत।